सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रशासकीय इमारत श्रीमती वर्षा लांडगे उपविभागीय पुरंदर यांच्या कार्यालयाच्या पुढे आहोत। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करत असताना शिक्षकांना जी इतर कामं आहेत त्याच्यामध्ये बीओलो असेल, तसेच शैक्षणिक कामातून तसेच संच मान्यता आणि इतर मागण्यांसाठी आज त्यांनी धरणे आंदोलन केलेलं आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी पुरंदरचे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। तसेच ज्या पद्धतीने शिक्षकांना इतर कामं दिली जातात त्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन होते। आपल्याबरोबर काही शिक्षक लोक आहेत। सर, काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी जे आंदोलन होते? जे शिक्षकांच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात ज्या सरकारने पावलं उचललेले आहेत त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व शिक्षकेतर कर्मचारी आम्ही आज संप पुकारून त्याचा निषेध करत आहोत। ओके, आपल्याबरोबर या ठिकाणी महिला भगिनी शिक्षक आहेत। काय सांगाल तुम्ही आज तुम्हाला हे आंदोलन करायला लागते? आम्हाला शैक्षणिक कामं लावलेली आहेत शासनाने, बीएलओची कामं लावलेली, जनगणनेची तर कामं केलेलीच आहेत शिक्षकांनी आणि ह्या बीएलओच्या कामासाठी त्यांना आता कार्यमुक्त करायला सांगितले आहे दिवसभर। आम्ही विद्यार्थ्यांना शिकवायचं, काही कामं करायची। आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला टीईटी अनिवार्य केलेली आहे। हे कशासाठी? जर आम्ही 20-25 वर्ष शिकवत असो, आमचा जो अनुभव आहे तो अनुभव काही उपयोगाचा नाही आहे का? मग आम्ही कशासाठी टीईटी द्यायची? फक्त 2 तासासाठी किंवा 2.5 तास पाठांतर करून ती घोकंपट्टी करून जर आम्ही ती परीक्षा देत असू तर ती योग्य आहे का? आणि आम्ही ह्या आधीही ज्यावेळेस सर्व्हिसला लागलो त्यावेळेस पण आम्ही परीक्षा दिलेल्याच आहेत। त्यामुळे टीईटी अनिवार्यता काढावी, बीएलओची आमची कामं काढावी, अशैक्षणिक कामं आमची काढावी, हीच आमची मागणी। आपल्याबरोबर खरं तर शिक्षकांना अशैक्षणिक कामं RT ऍक्ट 2009 नुसार द्यायची नाहीयेत, पण पूर्ण शासन हे ऍक्टच पायदळी तुडवत आहे का काय अशी परिस्थिती दिली आहे। आम्हाला मुलांसमोर जाऊ द्या, शिकवू द्या, इतकी साधी रास्त मागणी ज्यासाठी आम्ही एक शैक्षणिक क्षेत्र निवडले ते आम्हाला करूच दिलं जात नाहीये। आजच्या 21व्या शतकात सुद्धा आम्हाला ह्या आंदोलनाची वेळ येते, याचा जरा शासनाने आणि सर्वांनीच विचार करावा। जी राष्ट्रीय कर्तव्य आहेत, जनगणनेसारखी कामं आहेत ते आम्ही पार पाडतोच आहोत, अगदी ऐच्छिकपणे पूर्णपणे पार पाडतो आहोत, तरीही जबरदस्तीने सतत वेगवेगळी कामं अशैक्षणिक लावून तुम्ही स्वतःच कायदा बनवून त्याचा पुन्हा पूर्णपणे तो पायमळी तुडवला जातोय। तर असं होऊ नये आणि यात आपल्या मुलांचं, आपल्या पूर्ण देशाचंच भवितव्य तुम्ही खराब करू पाहताय, याचा जरा शासनाने पूर्णपणे नीट विचार करावा। या ठिकाणी आदरणीय शिक्षक आहेत, काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन करताय, काय काय मागण्या आहेत तुमच्या? मी विलास आनंदराव थोरात सर। आज महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकांची अतिशय वाईट अवस्था करून ठेवलेली आहे शासनाने। आज सरकारी शाळा चालवायच्यात का बंद करायच्यात, सरकारी शाळेतील शिक्षकांना प्रापंचिक जीवन ठेवायचं का नाही, अशी एक अतिशय दयनीय अवस्था शासनाने आमच्या पुढे उभी केलेली आहे। आज एकीकडे आम्हाला SIR ची कामं देतात, दुसरीकडे आम्हाला शाळा व्यतिरिक्तची इतरही विभागाची कामं देतात। आज कित्येक औरंगाबादच्या CDOPने आदेश काढलेला आहे की जर शिक्षक सावकाश काम करत असेल तर त्याला उचलून आणायचं आणि गुन्हा दाखल करायचा आहे। आज राज्यातले एक सन्माननीय तहसीलदार साहेब म्हणतात की जर शिक्षकांना BLOतून मृत्यूच फक्त सोडू शकतो, आणि ही वाक्य ऐकून कुठंतरी आमची मनस्थिती खालावत चाललेली आहे। सरकारी शाळातील पट सुधारण्यासाठी जो आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नाचा कुठंतरी शासन सूड रूपाने ते आमचा प्रयत्न हाणून पाडायला मागं लागलं काय, आणि शासकीय शाळा बंद पडाव्यात अशी धोरणं राबवून शिक्षकाचं मानसिक, शारीरिक आणि पूर्ण स्वास्थ्य खराब करतंय काय अशी आमच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारत आहोत, मुलांच्या भवितव्यासाठी आणि शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी। धन्यवाद। धन्यवाद सर। सांगाल तुम्ही आज आंदोलन करताय,
आणि तुम्हाला जी शैक्षणिक कामं लावली आहेत त्यामध्ये BLO असेल, नीट परीक्षा असेल किंवा जे तुम्ही एवढ्या वर्ष सर्व्हिस करून सुद्धा तुम्हाला या वयामध्ये TETची परीक्षा द्यायला लागते, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? राज्यातील शिक्षकांना शासनाकडून SIRची कामे, BLOची कामे, इतर शैक्षणिक कामे अशी अनेक कामे या ठिकाणी दिली गेलेली आहेत आणि SIRच्या आणि BLOच्या कामासाठी तर 4 महिने शिक्षकांना या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे काही ठिकाणी. त्यामुळे शाळांचं, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामे नको. आता जी शासनाची कामे आहेत, जनगणना, निवडणूक, ही कामे शिक्षक आनंदाने करतात. शासनाचं काम आहे, आपलं कर्तव्य आहे, याच्यातून ही कामं करत असतात. परंतु BLOचं काम असेल, SIRचं काम असेल, या कामानिमित्त शिक्षकांना शाळेबाहेर काढल्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांना अध्यापन करता येत नाही. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो आणि राज्य सक्षम होण्यासाठी, देश सक्षम होण्यासाठी, या राष्ट्राची भावी पिढी सक्षम होण्यासाठी शिक्षकांना या ठिकाणी मुक्त हस्ते काम करू दिलं पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांचा या ठिकाणी दर्जा सुधारेल, पर्यायाने राज्य, देश सुधारेल. याचबरोबर शिक्षकांना, काही शिक्षक सेवेत येताना सेवेला पात्र असलेल्या सर्व आपल्या परीक्षा, सर्व क्रायटेरिया पूर्ण करून या ठिकाणी आलेला आहे, तरी जी या ठिकाणी पुन्हा TET द्यावी असा या ठिकाणी जाचक निर्णय शासनाने या ठिकाणी दिलेला आहे. आणि या सर्वांच्या विरोधात अशैक्षणिक कामे, TET परीक्षा आणि BLO हे सर्व न्याय हक्कांसाठी राज्यातील सर्व संघटनांची समन्वय समिती या ठिकाणी लढत आहे. आम्ही सर्वजण या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून हा लढा राज्यभर या ठिकाणी करत आहोत आणि ह्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा या ठिकाणी अधिक तीव्र करण्यात येईल असं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद सर. सर, आज या ठिकाणी तुम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. जो विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक ज्यावेळेस आंदोलनामध्ये उतरतो त्यावेळेस नक्कीच काहीतरी वेगळी परिस्थिती निर्माण झालेली असते. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आज या ठिकाणी सरकारचा निषेध करताय. माझे नाव माळवतकर पाटील, राज्य सल्लागार शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने आज महाराष्ट्रभर कलेक्टर कचेरीवर मोर्चे, आंदोलन धरले जातात. पालखी महोत्सव असल्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रांत ऑफिस समोर 4 तालुक्यांच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करून शासनाला जाग आणण्यासाठी निवेदन देणार आहोत. BLOचं काम असेल, CET अनिवार्य असेल, SIRचं काम असेल आणि शिक्षकाला शाळेतच जाऊन दिलं नसेल तर विद्यार्थ्याच्या हितासाठी आणि शिक्षकांना भयमुक्त करण्यासाठी आणि शिक्षकांच्या वरील अशैक्षणिक कामं दूर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलनाचा लढा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून शासनाला जाग येण्यासाठी आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरवण्यात कमी पडणार नाही. कारवाईची भाषा अधिकाऱ्याकडनं केली जाते, पण कारवाई केली तर आम्ही आंदोलन तीव्र करून त्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभं राहू. आणि म्हणून शासन निश्चितच दखल घेऊन शिक्षकावरील अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करेल, CET पासून शिक्षकांची मुक्तता करेल आणि BLOची कामं काढून घेईल अशा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हा लढा या ठिकाणी दिला सर्व सहभागी झालेले आमचे शिक्षक बांधव भगिनी, त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू सर. आज तुम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. शासनाच्या, राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामं लावतात, त्याचा परिणाम तुमच्या कामकाजावर होतो. आज तुम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलाय, काय सांगा? आज या आंदोलनाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन, महसूल विभागाची कामं SIRच्या रूपाने शिक्षकांना देऊन या ठिकाणी संपूर्ण शिक्षण व्यवस्था शासनाने खिळखिळी करून टाकलेली आहे. आणि आज शिक्षकाची जी प्रतिमा आहे ती समाज माणसामध्ये मलिन केलेली आहे. आणि त्यामुळं शाळा बंद करण्याचं आंदोलन या ठिकाणी शासनाची उद्योग चालवलंय काय असा प्रश्न आमच्यासारख्या शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण होतोय. शिवाय TET संदर्भामध्ये या ठिकाणी जातक अटी रद्द करून सेवाज्येष्ठ शिक्षकांना त्यांनी त्या ठिकाणी पदोन्नती दिली पाहिजे, ही एक आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे. आमची ती या ठिकाणी झाली पाहिजेत. शैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त केलं पाहिजेत, हाही आमची या आंदोलनाच्या निमित्त एक प्रमुख मागणी आहे. तर शासनाने या गोष्टीचा विचार करून आमच्या शिक्षण व्यवस्थेला एक भक्कम आधार त्यांनी या ठिकाणी द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो. धन्यवाद. मॅडम, काय सांगा तुम्ही, हे आंदोलन तुमचं कोणतं स्वरूप पुढे धारण करणार आहे? आता झालेलं हे आंदोलन TET परीक्षा आणि BLO संदर्भात आहे की जे अन्यायकारक निर्णय शिक्षकांवर लादले जातात आणि यामध्ये महिलांना पण विचार केला जात नाही, त्यांच्या वयोमानाचा विचार केला जात नाही किंवा त्यांच्या परिस्थितीचा विचार केला जात नाही. आणि BLOचं काम 57 वर्षाच्या महिलांना सुद्धा BLOचं काम दिलेलं आहे की ज्या मेडिकली काही महिला फिट नाहीयेत पण घरोघरी जाऊन त्यांना हे काम करावं लागतंय. त्याचबरोबर 53 पर्यंतच्या
वर्षाच्या महिलांना आज टीईटी द्यायची. आज त्यांचं वय नाहीये की तो अभ्यास करण्याची किंवा त्यांची बैठक वाचण्याची मानसिकता नाहीये आणि काहींना बीपी आणि शुगरचे पण आजार आहेत. तर मग काही लेडीजचा तर मी असा प्रश्न ऐकला की मी संध्याकाळी बीपीची गोळी खाऊ का सकाळी खाऊ, मग त्या पेपरला मी एवढा वेळ बसू शकेल की नाही. म्हणजे ह्या गोष्टींचा सारासार कुठल्याच गोष्टीने विचार केलेला नसताना गुणवत्तेचा दर्जा मुलांना देण्यासाठी जर टीईटी परीक्षा लादली असेल तर आमच्याकडे दरवर्षी शेकडो प्रशिक्षण होतात. मग त्यामध्ये काय साध्य केलं जातं नक्की, प्रशासनाला नक्की त्यातून काय साध्य करायचं आहे की दर्जा नक्की त्यांना कसा हवा आहे. जर आम्ही विद्यार्थ्यांपुढे आम्हाला उभंच राहू देत नाही तर कोणत्या दर्जाची गुणवत्तेची हे आज अपेक्षा करतायत. आज बीएलओच्या कामाच्या निमित्तानं आज पूर्ण शाळेतील 15 शिक्षक बीएलओच्या कामासाठी 400 पटाच्या शाळा आज ओस पडलेल्या आहे शिक्षकावेना. मग त्यावेळेला तिथं दर्जा घसरतो हे का प्रशासनाच्या लक्षात येत नाही आणि त्याच्या विरोधात हे आजचं आंदोलन आहे. आणि ह्या आंदोलनाला जवळजवळ सगळ्या महिलांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. पुढच्या वेळेला महाराष्ट्र बंद हीच आमची हाक असेल आणि त्यासाठी पूर्वपरीने सगळ्या शाळा बंद असतील हीच आमची प्रशासनाला सरकारला एक विनंती आहे. बंद झालेच पाहिजे. बंद झालेच पाहिजे. बंद झालेच पाहिजे. विजय असो.